अराजक चेहरा म्हणजे काय? अराजकतावादी चेहरा आणि महसूल येतो ना त्याच्यात. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. ते खराब करण्यात आलेलं आहे. नीटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट्स जे आहेत त्यांचे पेपर चेक करण्यात गडबड झालेली आहे. CUETचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामचे सर्व्हर डाऊन झालेले आहे. SSC GDचे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे. तर असे 1 करोडपेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचे जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठे ना कुठं कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावं लागेल. आणि याचमुळं काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला. आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाहीये. तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे. ना रोजगार देताय मुलांना, ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय. तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? आता आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे. आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला, आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. आधीपासून म्हणतोय, जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही तर याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत. ते जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकाचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतोय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही आहे. आता त्यासाठी खूप सगळे लवकर मी कालच इंडियामध्ये आलेले 15 दिवसाआधी आमचं सगळं सुरू झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. माझ्यावर जे टीका केलं त्या केलं ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसलेलो आहे, भारतात बसलेलो आहे. काल मी प्रदर्शन केलं, तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देता हे म्हणायचं आहे तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट माझ्या टीका करताय ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट CBSEचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक CBSEचा स्टुडंट आहे. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सरवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे?